नवरात्र सुरू झाली आहे आणि उपवास करताय। उपवासाचे अनेक फायदे आहेत, जसे शरीराला लघुता म्हणजे हलकेपणा येतो, शरीर निरोगी डिटॉक्स होतंय। तसेच आयुर्वेदानुसार तर वात, पित्त आणि कफ या तिघांचं बॅलन्स ठेवलं जाऊन शरीराला स्वास्थ्य मिळवलं जातंय। म्हणजे या उपवासात काय खावं काय खाऊ नये हे आज आपण समजून घेऊया। मित्रांनो, लंघनम परम औषधम असं चर्चाचार्यांनी सांगितलंय का लंघन म्हणजे पचायला हलका आहार घेणं हे परम औषध आहे। तर या उपवासामध्ये सर्वात पहिला नियम आहे तर कोमट पाणी पिणे। मित्रांनो, थंड पाणी पिल्याने आपला अग्नी मंद होतो आणि आपल्याला या उपवासाचे नुकसान होतात। त्यामुळे उपवासामध्ये कायम कोमटच पाणी प्यावं। दुसरं महत्वाचं म्हणजे उपवासामध्ये पचायला हलका आहार घ्यायला पाहिजे। तिसरं, दूध आणि तूप एकत्र करून सेवन केलं पाहिजे। चौथा पदार्थ म्हणजे फळ आहार। मित्रांनो, फळं खाल्ली पाहिजे, ना की फळांचा ज्यूस पिला पाहिजे। ज्यूस हा तुलनेने पचायला जड होतो, त्यामुळे फक्त फळं खाणे हे जास्त श्रेयस्कर आहे। याच जोडीला राजगिरा, शिंगाडा, मखाने असे पदार्थ तुम्ही उपवासात घेऊ शकता। उपवासात काय खाऊ नये? मित्रांनो, हल्ली ट्रेंड सुरू झाले तर वेफर्स उपवासात खाल्ले जातात। हे तळलेले पदार्थ तुलनेने पचायला जड असल्यामुळे ते अपायकारक ठरतात। याच जोडीला साबुदाणा खिचडी जी पचायला खूप जड असते, ती सुद्धा उपवासात खाऊन या उपवासाचं नुकसान केलं जातं। ह्याच सोबत थंड पदार्थ, दही असे पदार्थ उपवासात टाळले पाहिजे जे पचायला जड असतात। तर मित्रांनो, तुम्ही ही शास्त्रशुद्ध पद्धत उपवासाची समजून निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने उपवास करा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।